6 दिवसानंतर वृद्ध व्यक्तीच्या खुनाचा पोलिसांनी केला उलगडा। नांदेडच्या उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 67 वर्षीय व्यक्तीच्या खुनाचा पोलिसांनी उलगडा केला आहे। घटनेच्या 6 दिवसानंतर पोलिसांनी गावातीलच युवकास अटक केली आहे। 4 डिसेंबर रोजी सकाळी 6:30 वाजेच्या सुमारास वाका येथील किशन हरी खासे या 67 वर्षीय व्यक्तीचा वाका फाटा येथे मृतदेह आढळला होता। मानेवर शस्त्राने वार करून खून करण्यात आला होता। दरम्यान खुनाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी गावात तळ ठोकून होते। शिवाय आरोपीच्या शोधासाठी 4 पथकाची नेमणूक करण्यात आली होती। अखेर पोलिसांनी घटनेच्या 6 दिवसानंतर अंबादास हंबर्डे याला ताब्यात घेतले। अनैतिक संबंधाच्या कारणावरून आणि पूर्व वैमनस्यातून खून केल्याची कबुली आरोपीने दिली। वाका गाव ते वाका फाटा या दरम्यान रोडवर एका 60 ते 65 वर्षाचा इसमाचं गंभीर वार करून खून केला गेलं होतं। अशी माहिती मिळाल्यानंतर LCBची टीम आणि पोलीस स्टेशन उस्माननगर यांची टीम घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्ह्याची माहिती घेतली। त्यानंतर माननीय SP साहेब, ॲडिशनल सर सर्वांनी घटनास्थळी भेट दिली आणि त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास LCBचे 3 टीम तयार करण्यात आलेत आणि त्याचप्रमाणे उस्माननगरची एक टीम, अशी 4 टीम तयार करून सदर गुन्ह्याचा तपास करण्यात आला। त्या दरम्यान सदरची जी घटना आहे ही 65 वर्षाच्या इसमाची होती आणि त्याची जर हिस्ट्री बघितली तर असं कुठलाही मुद्दा दिसून येत नव्हता की त्यामध्ये त्या कारणामुळे त्याची ही घटना किंवा असं क्रूरतेने मारून त्याचा खून करणार असा कुठलाही मुद्दा दिसत नव्हता। तर त्यावरून आम्ही सर्व त्या एरियातले फुटेज चेक केले, तसेच सर्व गावातले किंवा इतर त्या गावाशी संबंधित लोकांचे सर्वांचे आम्ही साक्षीदार तपासले। त्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की एक इसम त्या दिवशी संध्याकाळी त्या सकाळी 4-4:30च्या दरम्यान त्या साईडला गेला होता आणि त्यानंतर मग आम्ही त्या दिशेने तपास करून असं निष्मान झालं की त्या गावातला मदन अंबादास हंबर्डे हा वय 36 वर्ष हा या गुन्ह्याशी संबंधित असल्याची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही त्याला संशयावरून त्याला आम्ही ताब्यात घेतला अगोदर आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता तर त्यांनी हा गुन्हा केल्याचा कबूल केलेला आहे आणि ह्या गुन्ह्यामागचा तो रिझन जो सांगतो तो त्याच्या घरामध्ये जे फॅमिली मेंबर आहे त्यांचे गावातल्या एका मेंबरसोबत अनैतिक संबंध आहे असा संशय होता त्याला आणि त्या संशयामध्ये हा जो मयत आहे ह्यांचा इन्व्हॉल्वमेंट आहे असं त्याला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला संशय होता, फक्त त्याला कुठली ठोस माहिती नव्हती। आणि त्या याच्यावरून त्यांनी ह्या गोष्टीची म्हणजे तो जेव्हा माहिती घेत होता तर त्याला प्रत्येक गोष्टी संशय येत होता आणि त्यावेळेस त्याला असं वाटत होतं की एकतर मी त्यांना मारणार किंवा ते आम्हाला मारणार आणि हा थोडं सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये जास्त वावरत नव्हता। तो शेतामध्ये झोपायचा किंवा तो त्याचा जो गिफ्ट सेंटर आहे त्या ठिकाणी झोपायचा आणि गावामध्ये पण जास्त त्यांचे जास्त लोकांशी संपर्क नव्हते आणि त्यामुळे ते एक सायकॉलॉजी त्याची अशी की नेहमी तोच विचार करायचा की एकतर त्याला कोणीतरी मारणार किंवा रात्री तो एकटाच झोपायचा आणि त्याला त्याच्या सांगण्याप्रमाणे तो रात्री फक्त 2 ते 3 तास झोपायचा, कारण त्याला झोप पण येत नव्हती किंवा त्याला संशय येत होता की ह्या कारणावरून त्याला कोणतरी मारणार आणि ह्या संशयावरून त्यानं सदर इसमाचा त्यांनी खून केल्याचं सांगितलं।